नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि सध्याच्या परिस्थितीला शेतकऱ्यांचे भरपूर प्रश्न पडत आहेत की वांगी असेल, टोमॅटो असेल किंवा मिरची पीक असेल, या पिकावर बुरशीचा खूप जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होतोय. तर याच बुरशीसाठी कोणते बुरशीनाशक वापरायचे याचीच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, बुरशी म्हणजे नेमकं कशा प्रकारची, तर हे तुम्हाला स्क्रीनवर असलेल्या फोटोमध्ये दिसत असेल की कशा पद्धतीनं बुरशी आपल्या पिकावर अटॅक करते. एकदम पांढरा पांढरा थर आपल्या मुळावर, पिकाच्या मुळावर साचतोय. म्हणजेच एक प्रकारे बुरशीचा थैथयाट आपल्या पिकाच्या मुळावर चालू आहे. आणि यामुळं काय होतंय की कोणतंही खत त्याला लागू होत नाहीये, कोणतीच ट्रीटमेंट त्याला काम करत नाहीये, आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या पिकाचं नुकसान होतंय. परिणामी उत्पादन पूर्णपणे नील होतंय, न्यूट्रल होतंय. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण इतर बुरशीनाशक वापरून सुद्धा हैराण झालाय. तर मग अशा वेळेस नेमकं करायचं तरी काय, किंवा ट्रीटमेंट द्यायची तरी कोणती, हा प्रश्न खूप मोठा आहे. तर मी तुम्हाला यामध्ये काही सोल्युशन सांगणार आहे जे तुम्हाला करायचं आहे, आणि विश्वास ठेवा, काही तासामध्ये तुम्हाला याच्यापासून सुटका मिळेल. तर सगळ्यात पहिलं आपण हे जाणून घेऊयात की ही बुरशी नक्की काय येते, किंवा बुरशी येण्याचं कारण काय. पहिली गोष्ट, खतांचा अतिवापर होतोय किंवा रासायनिक खतं आपण वर्षानुवर्ष वापरतोय. दुसरी गोष्ट, जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी तयार होत आहेत. कारण पहा तुम्ही, जसं की एखादा कांदा जर सडला तर त्याच्या पाठोपाठ भरपूर सारे कांदे सडायला लागतात. बुरशीचं पण तसंच आहे. एखादी स्पेसीस जर आपल्या जमिनीमध्ये वाढायला लागली तर ती तिच्यापासून कितीतरी उत्पत्ती तयार करते. परिणामी बुरशीचं साम्राज्य वाढत चालतं. आणि म्हणून आता परिस्थिती अशी होती की बुरशीचे नवनवीन प्रकार जमिनीमध्ये जन्माला यायला लागलेत, किंवा त्या स्थापित व्हायला लागल्यात. आणि परिणामी काय होतं की त्याच्यावर कोणतं बुरशीनाशक काम करत नाहीये. कारण वेगवेगळे बुरशीनाशक मारूनच आपण ऑलरेडी जमिनीमध्ये त्याचा वापर केला आहे. परिणामी त्याचा रिझल्ट आपल्याला मिळत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये करायचं काय, तर याच्यासाठी पर्याय फक्त एकच आहे, तो म्हणजे जैविक बुरशीनाशक. म्हणजेच फंगी, बॅक्टेरिया ज्याला आपण हे म्हणतो, हेच जैविक बुरशीनाशक. आता जैविक बुरशीनाशकमध्ये साधारणतः 3 ते 4 खतं येतात, ज्यामध्ये ट्रायकोडर्मा आहे, सुडोमोनास आहे, बॅसिलस आहे. ट्रायकोडर्मा मुळात ही फंगस आहे, पण ही अशी फंगी आहे किंवा अशी बुरशी आहे जी इतर घातक बुरशींना किंवा बुरशीवर्गीय असणाऱ्या कीटकांना सुद्धा संपूर्णपणे मुळासकट खाऊन टाकते. याच्यासाठी आपल्याला द्यायचं आहे एकरी 1 लिटर ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि बॅसिलस. हे तीनही तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील एकत्र, किंवा एकत्र मिळत नसेल तरी ते घ्यायचेत आपल्याला. याच्यामध्ये ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि बॅसिलस हे 3 जीवाणू एकत्र घ्यायचेत. जर तुम्हाला एकत्र मिळत नसतील तर सेपरेट सेपरेट घ्यायचेत. सेपरेट सेपरेट घेत असाल तर अर्धा किलो किंवा अर्धा लिटर प्रमाणे घ्यायचे. पण बॅक्टेरिया काउंट हा चांगला असला पाहिजे, म्हणजे कमीत कमी 1 कोटी, 1.5 कोटी, 2 कोटी असा तरी काउंट असेल तर त्याला तुम्हाला मल्टिप्लाय करायची गरज नाही. आणि जर विद्यापीठाचं असेल तर साधारणतः 48 तास 2 किलो गुळामध्ये त्याला 200 लिटर पाण्यामध्ये भिजत घालायचे. चांगल्या प्रकारचा एक पाण्यावर थर तयार झाल्यानंतर, पांढरा थर तयार झाल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मग ते आपल्या पिकाला सोडायचे. तर हा उपाय आहे तुमच्या टोमॅटो, वांगी, मिरची किंवा इतर भाजीपाला पिकं ज्यामध्ये वाल असेल, पावटा असेल, घेवडा असेल, या सगळ्याच पिकांसाठी जी बुरशी लागते, या बुरशीसाठी सगळ्यात सोपं, सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात अपायकारक किंवा उपायकारक शेतकऱ्यांसाठी जी बुरशीनाशक असेल ते हे जैविक बुरशीनाशक आहे. आता खूप शेतकरी विचारतील की याच्यावर ताकंडी चालणार नाही का, किंवा याच्यावर ताकंडी प्लस एखादं बुरशीनाशक चालणार नाही का. तर मित्रांनो, काय होतं की प्रत्येक ठिकाणी कॉम्बिनेशन आपण करून ते जमणार नाही. तुम्हाला थोडंसं समजून घ्यावं लागणार आहे. आपल्या पिकाला ज्याची गरज आहे ती प्राथमिक गरज आपल्याला ओळखायची. त्याच्यानंतर एखादी सेकंडरी असेल तर ती सेकंडरी काय आहे ते ओळखायचं, आणि त्याच्यानुसार आपल्याला फवारणी करायची किंवा ड्रिंचिंग करायची. आणि म्हणून लक्षात ठेवा, ज्यावेळेस मी तुम्हाला फक्त एकच सांगत असेल त्यावेळेस फक्त एकच शक्यतो द्या. त्याच्यामध्ये खूप काही ॲडिशन करू नका. ज्यावेळेस तुम्हाला एक पूर्ण कॉम्बिनेशन सांगत असेल त्यावेळेस तुम्ही कॉम्बिनेशन वापरा. कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही एखादा घटक कमी करून दुसरा घटक ॲड करू शकता. असं म्हणत नाही की तुम्ही तेच वापरायचे, पण ज्यावेळेस सिंगल डोस सांगत असेल त्यावेळेस सिंगल डोस द्या. कारण त्याच्या मागचे पण कारणं काही असतात. कारण जर आता समजा आपण ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि बॅसिलस दिला आणि त्याच्यात जर तुम्ही आणखी त्याच्यामध्ये एखादं कीटकनाशक ॲड करायला गेले तर त्या कीटकनाशकामुळे हे तीनही जीवाणू आणि बुरशी हे मेले जातील. म्हणून जो डोस मी तुम्हाला सांगतो तेवढंच फक्त फॉलो करा. याचं प्रमाण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आहे. एकरी फक्त 1 लिटर ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि बॅसिलस जर एकत्र मिळत असेल तर, आणि सेपरेट असेल तर 500-500 ग्रॅम किंवा 500-500 मिली घ्यायचे. तिन्हीला एकत्र करायचे आणि सोडायचे. जर बॅक्टेरिया काउंट 1 कोटी, 2 कोटी किंवा 1.5 कोटीपेक्षा जर कमी असेल, किंवा विद्यापीठातला बॅक्टेरिया असेल, तर त्याला मिक्स करा 200 लिटर पाण्यामध्ये. त्याच्यामध्ये 2 किलो गूळ टाका, त्याला व्यवस्थित हलवून घ्या. आणि 48 तासानंतर ज्यावेळेस त्याच्यावर पांढरा थर तयार होतो, हा पांढरा थर तयार झाल्यानंतर त्याला व्यवस्थित परत हलवून घ्या आणि पाण्यामधून सोडून द्या. याच्यानंतर तुम्हाला साधारणतः 72 तासामध्ये आपली बुरशी
जमिनीमध्ये काम करायला सुरुवात करते किंवा ती ॲक्टिवेट होते आणि त्याच्यानंतर साधारणतः काही तासामध्ये किंवा काही साधारणतः 72 तासाच्या आतमध्ये आपल्याला त्याचा रिझल्ट पूर्णपणे जाणवतो किंवा जी बुरशी असेल ती खाऊन टाकते. आणि याच्यामध्ये सगळ्यात घातक जी आहे ट्रायकोडर्मा. ट्रायकोडर्मा एवढी भयानक बुरशी आहे की ती जमिनीमधले जेवढी काही बुरशीचे प्रकार आहेत हे सगळे खाऊन टाकते फटाफट. म्हणजे त्याच्यामुळे रिझल्टसुद्धा तेवढा फास्ट येतो. म्हणून सांगतो की बॅक्टेरिया काउंट जेवढं जास्त असेल तेवढा रिझल्ट आपल्याला जास्त मिळणार आहे. त्यामुळं ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि बॅसिलस हेच घ्यायचं आहे. याच्या पलीकडे काही घेण्याची गरज नाही आहे. काही तासामध्ये म्हणजे साधारणतः 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला चांगल्यापैकी रिझल्ट आलेला असेल. फक्त लक्षात ठेवा, जर जैविक बुरशीनाशक वापरत असाल तर त्याच्यामध्ये कमीत कमी 15 दिवस कोणतंही कीटकनाशक सोडायचं नाही आहे. अजिबात सोडायचं नाही आहे. कोणतंही बुरशीनाशक पण सोडायचं नाही आहे. जर तुम्ही हे कराल तर मग मात्र तिथं तुमची जी जमिनीची लेवल आहे ही न्यूट्रल होऊन जाते. त्याच्यामध्ये कोणतेही जीवाणू शिल्लक राहत नाहीत. राहतात पण फार नाही. आणि जी संख्या बुरशीची राहते जमिनीमध्ये म्हणजे जैविक बुरशीनाशकाची त्याचं प्रमाण फार कमी असतं. त्यामुळे या गोष्टी लक्षात घेत चला आणि व्हिडिओ शक्यतो पूर्ण पाहत चला म्हणजे माहिती तुम्हाला पूर्ण मिळते. कारण काय होतं की आत्ताचा जर व्हिडिओ तुम्ही मिस केला किंवा अर्धाच जर पाहिला तर मात्र जी आता शेवटच्या 2 मिनिटांमध्ये माहिती होती ती तुम्हाला मिळाली नाही किंवा ती तुम्ही चुकवली आहे. म्हणजे परिणामी तुमचं फक्त अर्धच माहिती तुम्ही घेतली, अर्धच नॉलेज तुम्ही घेतले, जे आपल्यासाठी चांगलं नाही आहे आणि आपण ज्याच्यासाठी वापरतोय त्याच्यासाठी पण चांगलं नाही आहे. म्हणून माहिती पूर्ण पाहत चला. भले तुम्ही एकाच व्यक्तीला फॉलो करा, 10 लोकांना फॉलो करण्यापेक्षा, पण माहिती पूर्ण घेत चला. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नवीन माहिती, नवीन विषय. धन्यवाद.